रेडी. हा गेल्या फावटी शिकलेलो आम्ही रिएक्शन शिकलेलो न्हू 4 SO रिएक्शन. फर्स्ट की शिकले आम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला किती असता ग्लुकोजाचो C6H12O6. मागीर शिकले जो हे असता पळय कार्बन जो हे असता ग्लुकोज असता तो किती 6 मेंबर रिंग आणि तो किती असता लॉंग चेन असता त्याची स्ट्रेट चेन असता. कशें कळ्ळें आमकां स्ट्रेट चेन असता म्हणून ग्लुकोजाचो टेस्ट कोणा वांगडा केल्लो HIN हीट. सो आमकां कितें मेळ्ळें N हेक्झेन. तशेंच आमी सगळे रिएक्शन्स केले आमकां कितें कळ्ळें सांग ग्लुकोजाचो कसलो ग्रुप असता अल्डिहाइड ग्रुप असता ते कळ्ळें आमकां. मागीर ग्लुकोजाचे कितले असतात OH ग्रुप असतात 5 OH ग्रुप असतात कशें कळ्ळें बाय एसिटायलेशन ऑफ ग्लुकोज. एसिटायलेशन केलें तेन्ना कितें मेळ्ळें सांग आमकां 5 कितें मेळ्ळें एसिटाइल ग्रुप जॉइन जालो. एसिटाइल ग्रुप खंय जॉइन जाता खंय OH असता तो कितें जाता एसिटाइल ग्रुप जॉइन जाता. म्हाका सांग एका ग्लुकोजा भितर कितले एसिटाइल ग्रुप असतात 5. त्या लागून ग्लुकोजा कितें म्हणटात त्या ग्रुपाक कितें म्हणटात ग्लुकोज पेंटाएसिडेट म्हणटात. दॅट मीन्स कितें दिस इंडिकेट्स दॅट देर आर 5 हायड्रॉक्सी ग्रुप्स प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. मागीर आमकां कितें कळ्ळें लास्ट टेस्ट केल्ले पळय आमी तेजेर आमकां कितें कळ्ळें एक कितें प्रेझेंट आहा एक कितें प्रेझेंट आहा सांग प्रायमरी OH ग्रुप प्रेझेंट आहा. कशें कळ्ळें आमकां जेन्ना ग्लुकोजा कितें केलो HNO3 वांगडा कितें केलो रिएक्ट केलो तो कितें स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. सो कितें जातलें सांग ग्लुकोज जो तो कितें कन्वर्ट जालो सांग सॅरिक एसिडान कितें सॅक्रिक एसिडान कन्वर्ट जालो. आनी ग्लुकोनिक एसिड जेन्ना हेजे वांगडा रिएक्ट केलें कोणा वांगडा ग्लुकोनिक एसिड खबर आहा न्हू कितें असता सांग वयर कितें असता वयर कितें असता COOH आणि सकयल कितें असता CH3CH2OH असता. ओके तो बी कितें जालो तेजे वांगडा रिएक्ट केल्यार कितें मेळ्ळें आमकां परतल्यान कितें मेळ्ळें सॅक्रिक एसिड म्हणल्यार कितें वयरू कितें COOH सकयलू कितें COOH वयर COOH आणि सकयल कितें सपोज CH2OH जाल्यार कितें आसता तो ग्लुकोनिक एसिड. वयर सपोज कितें आहा CHO आणि सकयल कितें आहा सपोज CH2OH जाल्यार कितें ग्लुकोज. कळ्ळें. आता हे सगळे मुगो फायंडिंग्स म्हळ्यार हे करून कितें करून एकठांय हाडून कितें केलें सांग फिशरान कितें केलो ग्लुकोजाचो स्ट्रक्चर असाइन केलो. हे सगळे रिएक्शन्स तेणी समजून तेणे सगळे रिएक्शन समजले हेणे आनी कितें केलें स्ट्रक्चर क्रिएट केलो कोणाचो ग्लुकोजाचो. ताका कितें म्हणटा आमी ग्लुकोजाच्या स्ट्रक्चराक कितें म्हणटा फिशर प्रोजेक्शन या फिशर स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. नुस्त्या भशेन दिसता पळय नुस्त्याचो कांटो दिसता पळय त्याला फिशर म्हणपाक तुमकां याद उरता फिश नुस्त्याचे कांटे. मच्छी खाय मरे मच्छी ऐकाय ग्लुकोजाचे कितले कार्बन असतात सो त्याला ताका कितें ग्लुकोजाचो दुसरो नाव कितें आल्डोहेक्सोज. याद आहा आल्डोहेक्सोज म्हणटा पळय ग्लुकोजाक कितले कार्बन आहा 6 पळय 1 2 3 4 5 6 हे तुमकां लायन दिसता पळय हे क्रॉसाच्या मध्ये कितें आसतलो कार्बन इतलें कळ्ळें. वयर कितें आसता सद्दी फिक्स ग्लुकोजाचे सगळे वयर आनी सकयल सद्दी फिक्स कितें वयर कितें आसतलो CHO सकयल कितें आसतलें CH2OH. आतां पळय जेन्ना फिचर प्रोजेक्शन बरयता जो थर्ड कार्बन असता पळय तो थर्ड कार्बन पळय हो फर्स्ट कार्बन हो कितें सेकंड कार्बन हो कितें थर्ड कार्बन हो कितें फोर्थ कार्बन हो कितें फिफ्थ कार्बन हो कितें सिक्स्थ कार्बन. याद दवर तो थर्ड कार्बन असता पळय थर्ड कार्बन असता त्याचे OH कितें आसता सांग कितें आसता OH आनी H कितें आसता इन्वर्टेड असता आनी बाकी सगळे कितें सेम पळय तें सांग पळय. सदी हांगा कितें आसतलो सांग रायटा कडेन कितें आसतलो OH फर्स्ट कार्बनाची पळय सेकंड कार्बना भितर पळय रायटा कितें आसतलो OH आनी हांगा कितें आसतलो H. थर्ड कार्बना कितें जातलें उलटा H भितर आसतलो OH आसतलो भायर मागीर सगळें सेम एस सेकंड फोर्थ एंड फिफ्थ. हांगा कितें OH आनी सकयल हांगा येता H हांगा कितें येता OH हांगा येता H बाकी सगळें सेम CH2OH. तू कशें याद उरपा जाय सांग इतने याद दौरा थर्ड कार्बन में क्या होता है OH बाहर की तरफ होता है इस तरफ और H अंदर की तरफ और बाकी सारे इसमें क्या होगा H बाहर की तरफ OH अंदर की तरफ असे म्हणजे राइट एंड लेफ्ट कळ्ळें. इतले याद दवर त्याला हिंट पळय त्याला हांव स्टार घालता. ओके ओके कितें म्हणटा आमी ग्लुकोज म्हणटात आनी ग्लुकोजाचें नाव कितें आसता खबर आहा ग्लुकोज आमी एक्चुअली कितें म्हणटात D प्लस ग्लुकोज D प्लस ते कितें शिकयतालो मागीर D प्लस ग्लुकोज ते कितें शिकयता. आतां हे म्हाका सांग हे कितें वयर कितें लागला COOH सकयल कितें लागला CH2OH कितें म्हणटा आमी ग्लुकोनिक एसिड भितर कितें आसतलें सांग वयर कितें आसतलो COOH सकयल कितें आसतलो CH2OH आनी हांगा बी कितें आसतलें सांग थर्ड कार्बनाचें कितें आसतलें जे OH H ग्रुप आहा ते कितें आसतलें इन्वर्टेड म्हळ्यार OH का आसतलो भायर H का आसतलो भितर.
म्हळ्यार कितें ऑन लायट कितें ऑन लेफ्ट आनी हो कितें आसतलो हांगा OH ऑन लेफ्ट आनी कितें आसतलें H ऑन रायट. सेम गोज फॉर सॅक्रिक एसिड. सेम सारकें न्हू हय. सॅक्रिक एसिड कितें आसता सांग. ओयरू कितें आसता COOH, सकयल कितें आसता COOH. सेकंड कार्बन कितें आसता सांग H जाता HOH आनी कितें आसतलें OH मागीर कितें HOH मागीर कितें COOH. क्लियर. हे कळ्ळें. ग्लुकोज जा पळय ग्लुकोजा कित्याक कितें D प्लस ग्लुकोज कित्याक म्हणटात तें कळपाक जाय न्हू. आतां पळय आयकय जो प्लस आनी मायनस आहा पळय तुमकां कळटलें. प्लस आनी मायनस की सांगता आयकय याद दवर. प्लस आनी मायनस सांगता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सांगता. प्लस आनी मायनस की सांगता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. प्लस म्हणल्यार कितें खबर आहा डेक्स्ट्रोज. डी न्हू तो कॅपिटल डी डिफरंट. कळ्ळें तुम्हाला. लोकांक कन्फ्युजन जाता कॅपिटल डी आनी हे ते लेवो आनी डेक्स्ट्रो कंपेर करता ते. प्लस आनी मायनस की सांगतलो. प्लस म्हणल्यार कितें डेक्स्ट्रो आनी मायनस म्हणल्यार कितें लेवो. प्लस म्हणल्यार कितें डेक्स्ट्रो मायनस म्हणल्यार कितें लेवो. आनी तुमकां सांगिल्लें आतां ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड एज डेक्स्ट्रोज. कित्याक सांग जेन्ना ग्लुकोज कंपाउंडांतल्यान हांव प्लेन पोलरायज लायट पास करतलो. एक हांव खंय सांगता आयकय. हो कितें प्लेन पोलरायज लायट. हो कितें प्लेन पोलरायज लायट आनी हांगा भितर कितें आहा सपोज ग्लुकोज आहा. कितें जातलें खबर आहा तो आहा पळय तो प्लेन पोलरायज जाय जातलो बँड जातलो. असो बँड जातलो पळय असो जातलो टुवर्ड्स रायट. हेका कितें म्हणटा आमी डेक्स्ट्रो रोटेशन. आनी डेक्स्ट्रो आमकां कशें दाखयता सिम्बॉलान प्लस दाखयतले. प्लस म्हळ्यार कळपाक जाय डेक्स्ट्रो रोटेशन. क्लॉकवायज रोटेशन आमी सद्दी कितें म्हणटात प्लस. एंटी क्लॉकवाइज रोटेशन कितें म्हणटात आमी मायनस. और डी डिफरंट हा. कॅपिटल डी डज नॉट शो कॉन्फिगरेशन डज नॉट शो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. प्लस आनी मायनस तुका सांगतलो तो कंपाउंड डेक्स्ट्रो या लिवो. प्लस म्हणल्यार कितें डेक्स्ट्रो. कळ्ळें. तूं अशें म्हणटलें तेमी अशें जालें पळय डी प्लस फ्रुक्ट डी प्लस कितें दिल्लें आसतलें कंपाउंड. आतां विचारतलो तुका हो लायट कसो बँड करतलो टुवर्ड्स ऑप्टिकल कितें रायट म्हणल्यार कितें क्लॉकवायज रोटेट करतलो. आनी कितें ऑप्टिकली कितें तो एक्टिव्ह आनी डेक्स्ट्रो रोटेटरी. रोटेशन आसतलें डेक्स्ट्रो रोटेशन आसतलें. प्लस आनी मायनस हे डी डिफरंट. हे डी आनी एल डिफरंट. कॅपिटल डी आनी कॅपिटल डी एल डिफरंट. कळ्ळें. कन्फ्यूज जायनाकात. आतां पळय आयकय कितें शिकयलें पळय. प्लस कळ्ळें कितें तें. आतां आयकय डी कॅपिटल डी प्लस ग्लुकोज. कॅपिटल डी प्लस ग्लुकोज. डी कितें सांगता कॉन्फिगरेशन सांगता. तुमकां सांगतलो कॉन्फिगरेशन म्हणल्यार कितें. आनी हे प्लस कितें सांगता रिप्रेझेंट्स डेक्स्ट्रो नेचर. प्लस न्हू सो कितें रिप्रेझेंट करतालो डेक्स्ट्रो नेचर आनी मायनस असल्यार लिवो नेचर. कळ्ळें. आतां नोट पळय दोका पळय ते सांगला नोट बरयला बी पळय. कॅपिटल डी एंड कॅपिटल एल have no relation with optical activity of compound. Capital D and capital L has no relation with optical activity of compound. Optical activity कोण सांगतालो प्लस या मायनस. हो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सांगचा ना. एल प्लस बी असू शकता. ओके. एल एक कितें सांगता ओनली आमकां कॉन्फिगरेशन सांगता. कितें सांग कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन म्हणल्यार कितें एटम्साचो अरेंजमेंट. कॉन्फिगरेशन म्हणल्यार कितें एटम्साचो अरेंजमेंट. आनी प्लस म्हणल्यार कितें ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. प्लस म्हणल्यार ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आसतलो सांग डेक्स्ट्रो. मायनस म्हणल्यार कितें ऑप्टिकली कितें लिवो रोटेटरी इन नेचर. इतलें कळ्ळें. आतां आयक ग्लुकोज कितें आसता तर प्लस बरयलें म्हणल्यार कितें ग्लुकोज कितें डेक्स्ट्रो रोटेटरी. ओके क्लियर. आतां पळय आयकय स्मॉल डी एंड स्मॉल एल आर नॉट रिलेटेड विथ स्मॉल डी म्हणल्यार कितें आमी एका प्लसाक आमी स्मॉल डी बी बरयतात. ओके इन अदर बुक बट तुवें बुक्साक कितें दिला प्लस दिल्लो. कितें स्मॉल डी म्हणल्यार कितें डेक्स्ट्रो रोटेटरी स्मॉल डी म्हणल्यार प्लस आनी मायनस असल्यार स्मॉल एल. और स्मॉल आनी स्मॉल डी हा पळय प्लस या मायनस हा पळय ताका रिलेट करप जायना. कोणा वांगडा रिलेट करप जायना डी कॅपिटल डी आनी कॅपिटल एला वांगडा रिप्रेझेंट करपाक जायना. हो इतलो पार्ट हा. कन्फ्यूज जावचें ना. इतलो कळ्ळें क्लियर. ओके. आतां
आता तुका कशें कळटलें की डी येता कॅपिटल डी येतलो की स्मॉल डी येतलो? तुका कशें कळटलें की कॅपिटल डी की स्मॉल डी तो? सॉरी कॅपिटल डी केन्ना बरोवप आणि कॅपिटल एल केन्ना बरोवप ते तुमकां कळोंक जाय न्हू पळय. हाव टू रायट कॅपिटल डी एंड कॅपिटल एल फॉर अ कंपाउंड. एक कंपाउंड घ्या आम्ही. हो कंपाउंड कितें? ग्लिसरॉल्डिहाइड. हो कितें कंपाउंड कितें? ग्लिसरॉल्डिहाइड. ग्लिसरॉल्डिहाइड म्हणटा कितें सांग? हो 3 कार्बनाचो मोनोमर. हो 3 कार्बनाचो मोनोमर. आणि हांगा कितें आसता? ओर कितें आसता? CHO आणि सकयल कितें आसतले? CH2OH. आता हांगा फोकस करा, सारखे फोकस करा पळय. CH2OH खंय आसता? 6 कार्बन न्हू. ग्लुकोजाचो 6 कार्बन पळय. रेफरन्स घेता रेफरन्स. CH2OH जस्ट ओर एक कार्बन आसतलो पळय ते कितें म्हणटालो? कार्बन नंबर 5. आता कार्बन नंबर 5 भितर पळय. कार्बन नंबर 5 फोकस करप. कार्बन नंबर 5 भितर सपोज OH खंय हा भितर आणि LH खंय हा भायर. जाल्यार तो कितें आसतलो सांग? कॉन्फिगरेशन कितें आसतलो? डी कॉन्फिगरेशन म्हणटा तेका आमी. खंयच्या बी कंपाउंडा भितर तुका अशें सकयल तुका कळपाक जाय की कॅपिटल डी केन्ना येता, स्मॉल डी केन्ना येता. तू कित्याक करप खबर आहा? CH3OH पळय, CH2OH आसता पळय, तेजो ओयलो कार्बन प्रिवियस कार्बन पळय, तेजो ओयलो कार्बन पळय. तेजो ओयलो कार्बन पळय. OH खंय हा? ह्या सायडीक भितर हा आणि H खंय हा? भायर. तेन्ना तो कितें आसतलो सांग? डी कॉन्फिगरेशनाचो कंपाउंड. डी कॉन्फिगरेशनाचो कंपाउंड. हांगा पळय ऑब्जर्व कर. आणि अशें जालें पळय. हो कितें सांग? हो कितें ग्लिसरॉल्डिहाइड स्ट्रक्चर कितें आसता सांग? ओर CHO आसता, सकयल कितें आसता? CH2OH आणि एक कितें आसतलें? एकच कितें आसतलें? OH. सपोज OH भितर हा आणि H भायर हा. ऑन 5th कार्बन रेफरन्स घ्या आमी. OH सपोज भितर हा, H भायर हा. OH म्हळ्यार कितें? OH सपोज खंय हा? राईट आणि H खंय हा? लेफ्ट. जाल्यार कितें म्हणटालो आमी? डी कॉन्फिगरेशन. आणि कितें? CH2OH दिसता पळय तेजो एक प्रिवियस कार्बन वयर. सपोज OH भायर हा आणि H भितर हा. जाल्यार कितें? पण CH2OHचो प्रिवियस कार्बन म्हळ्यार ओयलो कार्बन तेका पळोवपाचो. सपोज OH भायर आणि H भितर हा जाल्यार कसलो कॉन्फिगरेशन हो? एल कॉन्फिगरेशन. कळ्ळें? जाल्यार कसलो कॉन्फिगरेशन? एल कॉन्फिगरेशन. इतलें कळ्ळें? ओके. ते मायनस प्लस ते पळयनाका तुमी. तुमकां एल आनी कशें शिकयलें कळ्ळें न्हू. आतां हांगा पळय. आता ग्लिसरॉल्डिहाइड आनी हेका कंपेयर करा पळय. ग्लिसरॉल्डिहाइड आनी हेका कंपेयर कर पळय. CH2OH चो ओयलो कार्बन पळय. OH खंय हा भितर, H खंय हा भायर. जाल्यार कसलो कॉन्फिगरेशन? डी कॉन्फिगरेशन. आणि ग्लुकोजा भितर बी पळय. ग्लुकोजाचेर फोकस कर. हांगा कितें हा? CH2OH तेजो ओयलो कार्बन पळय. थंय बी कितें आहा सांग? OH भितर, H भायर. तर कॉन्फिगरेशन कितें आसतलो? कॅपिटल डी. आणि ग्लुकोज साठी कितें आसता? प्लस. त्यामुळे याद उरपा जाय. ग्लुकोज आसता कॅपिटल डी प्लस ग्लुकोज. ओके. कॉन्फिगरेशन कळ्ळें? म्हणजे अरेंजमेंट कळ्ळो? इतलें कळ्ळें? आतां पळय. ग्लिसरॉल्डिहाइड कंटेन्स 1 asymmetric carbon atom. Contain asymmetric carbon atom. बाबा हांगा आसा न्हू asymmetric carbon atom. हो asymmetric carbon atom. asymmetric म्हणल्यार कितें? कायरल कार्बन. कायरल कार्बन खबर आहा कितें आसता? चारूय सबस्टिट्यूट कितें आसतले? एक कार्बनाचेर सपोज 4 डिफरंट ग्रुप लागलेले आहा ताका कितें म्हणटा आमी? एसिमेट्रिक नो सिमेट्री एसिमेट्रिक. सो हांगा पळय हो कार्बनाचेर पळय ओर कितें लागला? CHO ग्रुप लागला. हांगा कितें लागला? OH ग्रुप लागला. हांगा कितें लागला? H ग्रुप लागला. हांगा सकयल कितें लागला? CH2OH. एसिमेट्रिक कार्बना पळोवप. एसिमेट्रिक कार्बना पळोवप आसता. OH सपोज OH भितर आणि H भायर जाल्यार कितें? डी. OH भायर आणि H भितर आसल्यार एल. हे करा पळोवया सारकी रिवाइज करा. प्लस आणि मायनस कितें सांगता? ऑप्टिकल एक्टिविटी सांगता. कॅपिटल डी आणि कॅपिटल एल कितें सांगतालो? कॉन्फिगरेशन सांगतालो. सपोज OH पळया सारखे पळय अशें. OH खंय हा? भायर. H हा भितर आणि सकयल कितें लागला? CH2OH. तर कसलो कॉन्फिगरेशन हो? एल. श्योर? OH ह्या सायडीक, H ह्या सायडीक, सकयल कितें हा? CH2OH. हा कसलो कार्बन? ए कायरल कार्बन. सॉरी एसिमेट्रिक कार्बन. एसिमेट्रिक म्हणल्यार कितें? हो कार्बन जो आहा तो तेच्या वांगडा
ए ओले ना रे मध्ये रिदम ओढे नाका हा हांगा OH लागला आणि हांगा कितें लागला H आणि सकयल कितें आहा CH2OH जाल्यार कसं कार्बन कसलं कॉन्फिगरेशन डी कॉन्फिगरेशन OH हांगा H भायर कळटा ओके सो ग्लिसरॉल्डिहाइड कंटेन वन एसिमेट्रिक कार्बन हो तो एसिमेट्रिक कार्बन हो कितें एसिमेट्रिक कार्बन आणि एसिमेट्रिक कार्बनाचे आम्ही किती पळयतात रोटेशन हे पळयतात अँगल पळयतात म्हळ्यार कितें पोझिशन पळयतात OH आणि Hचाचो हे कळ्ळें आता टू असाइन कॉन्फिगरेशन ऑफ मोनोसॅकराइड इट्स लोअस्ट असिमेट्रिक कार्बन इज कंपेयर्ड विथ ग्लिसरॉल्डिहाइड कॉन्फिगरेशन ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड इट्स लोअस्ट आता म्हाका सांग हो कार्बन बी एसिमेट्रिक न्हू हो कार्बन बी एसिमेट्रिक न्हू पळय हो कार्बन बी एसिमेट्रिक न्हू हो कार्बन बी कायरल कार्बन न्हू कित्याक म्हणलें तशें करून वयर लागला डिफरंट फंक्शनल ग्रुप एक चेन लागला डिफरंट सबस्टिट्युएंट हांगाय डिफरंट सबस्टिट्युएंट हो पळय कार्बनाशीत अशें ती जागो एक व्हडलोसो बल्की स्ट्रक्चर हांगा हो कार्बन आता वयर लागला एक व्हडलो ग्रुप लागला हांगा H लागला हांगा कितें लागला OH हांगा कितें लागला CH2OH सगळे कितें कडेन कितें लागला डिफरंट सबस्टिट्युएंट लागला जाल्यार कितें आसता हो कार्बन कितें आसतलो कायरल कार्बन आतां कितें चेक करप तू खबर आहा हांगा चेक करप आसता सांग OH भितर आहा आणि H भायर आहा जाल्यार कसलो कॉन्फिगरेशन D प्लस ग्लुकोज OH राइट म्हणल्यार D OH लेफ्ट अशें असल्यार असं जाल्यार L प्लस ग्लुकोज कळ्ळें समजें भक्ती कळ्ळें ना सो बक्सी ओके इतलं कळ्ळें तकलीफ होता इतलं कळ्ळें न्हू की सांगाल ते एक्सप्लेन केलें ते ओके आयकय जो फिशर प्रोजेक्शन आशिल्लो तो चुती आशिल्लो कळ्ळें फिशर प्रोजेक्शन आशिल्लो कितें जेणी दिल्लें पळय फिशर स्ट्रक्चर दिल्लो पळय तो रॉंग स्ट्रक्चर कळ्ळें कित्याक सांगता ते रिजन आसा पळय रिजन्स दिल्ल्या आयकय फिशरचो स्ट्रक्चर आहा पळय तो इनकम्प्लीट स्ट्रक्चर इनकम्प्लीट म्हणल्यार कितें नॉट कम्प्लीट हय हय रे करेक्ट आहे तशें रॉंग म्हणना हय इनकम्प्लीट म्हणल्यार कितें करेक्टूय आहा तो आनी इनकरेक्टूय आहा तो जो हे आसता ग्लुकोज आसता पळय त्याचे दोन फॉर्म आसता कितें सायक्लिक फॉर्म आनी कितें फिशर फॉर्म सायक्लिक फॉर्म आनी कितें सायक्लिक फॉर्म आसता आनी कितें आसता फिशर फॉर्म आसता आतां पळय सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज हे कितें आशिल्लें सांग फिशर स्ट्रक्चर ऑफ फिशर प्रोजेक्शन बी म्हणटात फिशर स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज फिशर याद दवरा फिश काटो ऊपर क्या CHO नीचे क्या CH2OH थर्ड कार्बन में क्या होगा उल्टा क्या उल्टा OH बाहर H अंदर और बाकी में सब में क्या होगा HOH 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 मल्टी कंट्रोल करत ते त्याला नसकन दाखवलं ना ब्लॅक हँड L कॉन्फिगरेशन काय असतं सांग जेन्ना CH2OH बरयला पळय त्याचो ओयलो कार्बन पळोवपाचो सपोज कितें आहा OH भितर आहा H भायर आहा जाल्यार D OH भायर आहा म्हळ्यार भायर म्हळ्यार ह्या सायडी लेफ्ट आणि H कितें आहा राईट जाल्यार कितें L प्लस म्हणल्यार कितें कसलो कंपाउंड तो ऑप्टिकली डेस्ट्रो इन नेचर मायनस म्हणल्यार ऑप्टिकली लिवो इन नेचर प्लस मायनस काही ना जाल्यार ऑप्टिकली inactive but chiral carbons are always कळ्ळें आतां हांगा कळ्ळें एसिमेट्रिक कार्बन आहा न्हू सो ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड chiral carbons are optically कितें आयकय तूं कोणा विचारतले फिशर स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज कुड नॉट एक्सप्लेन द फॉलोइंग रिएक्शन हे सगळे रिएक्शन तो एक्सप्लेन करपाक पावलना म्हाका सांग फिशर प्रोजेक्शना भितर CHO ग्रुप फ्री ना फ्री म्हळ्यार कितें कोणा बाइंड जाल्ला जॉईंट जाल्ला जॉईंट ना ना न्हू सारकें बट सायक्लिका भितर कितें आसता खबर आहा CHO कितें आसता फ्री फॉर्मान आसना सो कितें फिशर एक्सपेरिमेंट केले पळय जेन्ना रिएक्शन्स केले पळय
डिस्पायट हॅव्हिंग खबर आहे तुमका सगळ्या खबर आहे किती असता डिस्पायट हॅव्हिंग किती aldehydic group despite having aldehydic group it does not give किती shifts test and does not form hydrosulfide addition product with NaHSO3 म्हणला किती ऐकय ज्यांना CHO ग्रुप जो फ्री असतो न्हू ज्यांना ऐकय CHO ग्रुप फ्री असता ज्यांना CHO ग्रुप फ्री असता तो किती दिसतालो किती शिफ्ट टेस्ट दितलो शिफ्ट टेस्ट दितलो ऐकय की सांगते ऐकय ज्यांना CHO ग्रुप फ्री असता फ्री असता त्याने काय दिता शिफ्ट किती दिता टेस्ट दिता बट हांगा पळय तुका खबर आहा न्हू ह्या स्ट्रक्चरा भितर कितें आहा सांग CHO ग्रुप कितें आहा फ्री बट जेन्ना रिएक्शन केलें पळय तेमकां जो रिएक्शन दिवकूच ना तेणे दॅट इंडिकेट्स वॉट CHO इज नॉट फ्री ना म्हणल्यार कितें तो सायकल क्रिएट करता but in this Fischer structure of glucose could not explain the following reaction जावपा जाय आशिल्ले बट जालें ना हे रिएक्शन केन्ना जाता खबर आहा एक रिएक्शन केन्ना जाता when there is free CHO group present CHO फिशरा भितर कितें आहा CHO group फ्री आहा रिएक्शन जावपा जाय आशिल्लो बट जालें ना म्हणल्यार कितें ग्लुकोजाचो आनी एक फॉर्म प्रेझेंट आहा which is not linear in nature it is cyclic in nature तिजेर आमकां एक हिंट मेळटा डिस्पायट ऑफ हॅव्हिंग aldehydic group it does not give कितें शिफ्ट टेस्ट and does not form पळय शिफ्ट टेस्ट दिवचो ना जाल्यार कितें आमकां कितें मेळचो ना सांग हायड्रोजन सल्फाइड एडिशन मेळचो ना विथ NaHSO3 कळ्ळें मागीर पेंटा एसिटेट ऑफ ग्लुकोज डज नॉट रिएक्ट विथ पेंटा एसिड म्हणल्यार कळ्ळें न्हू पेंटा एसिड कसं असतं सांग स्ट्रक्चर कसं असतं स्ट्रक्चर काढून दाखव स्ट्रक्चर कसं असतं रब करता मस्त नाग झाले काम अरे नवीन पेन आहे पुसतात दशकांनी नवीन पेन असतात इझिली पुसतात आता मग सांग हे दाखवूया पेंटा एसिड स्ट्रक्चर दाखवूया ग्लुकोजचा तो कसं असतलो CHO आंगे असतले सांग तू शिकेले नाही CHO क्या असतले C डबल बॉन्ड O CH3 कितले फावटी 4 फावटी आणि सगळे काय असतले CH2O OCH3 किती म्हणता सांग आम्ही ग्लुकोज पेंटा एसिटेट जेन्ना ग्लुकोज पेंटा एसिटेटाचो रिएक्शन केलो कोणा वांगडा रिएक्शन केलो हायड्रॉक्सिल अमिना वांगडा हायड्रॉक्सिल अमीन म्हणल्यार कळ्ळें न्हू हायड्रॉक्सिल अमीन म्हणल्यार कितें NH2OH ओके NH2OH वांगडा रिएक्ट केलो बट रिएक्शन जालो ना नो रिएक्शन आता नो रिएक्शन नो दॅट इंडिकेट्स व्हॉट देर इज नो फ्री CHO ग्रुप प्रेझेंट कळ्ळें जेन्ना ग्लुकोज पेंटा एसिडेटाचो रिएक्शन कोणा वांगडा केलो हायड्रॉक्सिल अमिना वांगडा केलो बट रिएक्शन जालो ना दॅट इंडिकेट्स व्हॉट देर इज नो फ्री CHO ग्रुप प्रेझेंट म्हणल्यार कितें फिशर जालो फेल फिशराचो स्ट्रक्चर पळय तुमकां कितें दिसतलो हांगा फ्री CHO प्रेझेंट ग्रुप प्रेझेंट दिसतलो बट हे रिएक्शन दिलें ना तेणें कळ्ळें कितें म्हणटा तें ओके इतलें कळ्ळें थर्ड कितें सांग तिथेन आमकां कितें कळ्ळें ग्लुकोजाचे कितले फॉर्म असतात 2 डिफरंट फॉर्म असतात ग्लुकोजाचे कितें असतात 2 डिफरंट फॉर्म असतात क्रिस्टलाइन फॉर्म म्हणल्यार कितें पावडर फॉर्म 2 पावडर फॉर्म असतात एक कितें अल्फा फॉर्म ऑफ ग्लुकोज आणि कितें एक बीटा फॉर्म ऑफ ग्लुकोज अल्फा फॉर्म ऑफ ग्लुकोज आणि कितें बीटा फॉर्म ऑफ ग्लुकोज जो अल्फा कोणे विचारले डिस्टिंग्विश बिटवीन अल्फा फॉर्म एंड बीटा फॉर्म अल्फा फॉर्म जो आहा तो कितल्याचेर मेल्ट करता 419 डिग्री सेल्सियसचेर कितें करता मेल्ट करता सॉरी 18चेर कितें 419 केल्विनाचेर कितें करता मेल्ट करता आणि कितें बीटा फॉर्म जो आहा तो कितल्याचेर मेल्ट करता 423 केल्विनाचेर कितें करता मेल्ट म्हळ्यार क्रिस्टलाइन फॉर्म म्हळ्यार कितें पावडर 2 फॉर्म मेळटा तेजे अल्फा फॉर्म आणि बीटा फॉर्म आणि कसले फॉर्म खबर आहा सायक्लिक फॉर्म आहे
आणि जो अल्फा फॉर्म कसे फॉर्म प्रिपेअर करता आम्ही, कसे ऑप्टेन करतात, कोणा विचारले हाऊ अल्फा फॉर्म ऑफ ग्लुकोज इज फॉर्म्ड या ऑप्टेन. इट इज ऑप्टेन बाय क्रिस्टलायझेशन फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ ग्लुकोज एट 300 केल्विन. किती करतात खबर आहे, ग्लुकोज काय करतात 300 केल्विनाचे काय करतात, मेल्ट करतात, कॉन्सन्ट्रेट करतात. मागीर सुकयतकीर कितें जातलें सांग, कितें फॉर्म जातलो, क्रिस्टल्स फॉर्म जातले. क्रिस्टल कोणाचे आसतले ते अल्फा फॉर्म ऑफ ग्लुकोजाचे आसतले. कितें केलें सांग, ग्लुकोजा काय केलो, ग्लुकोजाच्या सोल्युशनाक काय केलें सांग, कॉन्सन्ट्रेट केलें एट विच टेम्परेचर 300 केल्विन. सो मागीर क्रिस्टल जो मेळ्ळो तो कितें आसतलो, क्रिस्टल जो मेळ्ळो तो कितें आसतलो, कितें आसतलो सांग, अल्फा फॉर्म आसतलो. आता it is obtained from crystallization of hot aqueous solution at कितने 317 केल्विन. ये कौन सा कॉन्सेंट्रेशन था, इसमें पानी नहीं था, क्या किया, ग्लुकोज घेतलो तेकाच मेल्ट केलो कितल्याचेर 300 केल्विनाचेर. मागीर ताका थंड केलें मागीर जातलें सांग, क्रिस्टल्स फॉर्म जाले. ते क्रिस्टल कितें आसतले, अल्फा फॉर्म ऑफ ग्लुकोजाचे आसतले. हांगा कितें सांग, कितें केला, ग्लुकोजा काय केला उदका भितर मिक्स केला, मागीर कितें केलें सांग, तेका हीट केलें तेका, म्हळ्यार कितें, मागीर तेका हीट केलो कितल्याचेर 317 केल्विनाचेर. कितें मेळटलो आमकां, बीटा फॉर्म ऑफ ग्लुकोज. ओके. एंड दिस बिहेवियर कळ्ळें, दिस बिहेवियर अल्फा फॉर्म एंड बीटा फॉर्म कॅन बी ओनली एक्सप्लेन्ड बाय दिस बिहेवियर. हे बी ना हे सगळे, दिस बिहेवियर कॅन बी ओनली एक्सप्लेन्ड बाय cyclic hemiacetyl structure of glucose. हे सगळं रिएक्शन किती हेमी दिता हो सांगता कित्याक रिएक्शन जायना रे. तू याद दवरा, जो ग्लुकोज आसता पळय एक टाइम कितें आसता, तिका स्प्लिट पर्सनॅलिटी आसता. तेजी स्प्लिट पर्सनॅलिटी म्हळ्यार कळ्ळें न्हू. एक टाइम तो कितें आसता सांग, फिशर फॉर्मान आसता, एक फावटी तो सायक्लिक फॉर्मान आसता. फिशर सायक्लिक कळ्ळें. सायक्लिक म्हळ्यार चेन अशें चिंतता कळ्ळें. फिशर फ्री OH ग्रुप प्रेजेंट, फ्री CHO ग्रुप प्रेजेंट. सायक्लिक जेन्ना आसता तेन्ना हो रिएक्शन दितलो तो, हे सगळें रिएक्शन दिना तो. सायक्लिक आसता तेन्ना कसलें रिएक्शन दिना सांग, शिफ्ट रिएक्शन दिना, टेस्ट दिना. कित्याक दिना सांग, फ्री CHO ग्रुप प्रेजेंट ना. केन्ना तो असोच न्हू, सायक्लिक फॉर्म आहा तेजो. CHO ग्रुप कितें एबसेंट, फ्री CHO ग्रुप एबसेंट. अशें असल्यार रिएक्शन दितलो, अशें असल्यार रिएक्शन दिवचो ना. कळ्ळें, दोन फॉर्म आसता. बंद कर.